आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय चेअरमन साहेब आदरणीय भैया साहेब व्हाईस चेअरमन साहेब देशमुख साहेब, तिन्ही युनिटचे सन्माननीय कार्यकारी संचालक, आजच्या या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय सुरेश माने पाटील साहेब व सर्व हार्वेस्टर कंपनीचे आलेले प्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि हार्वेस्टर मालक आणि कर्मचारी मित्रांनो, खरं तर गेले एक तास आपण सन्माननीय सुरेश माने पाटील साहेबांचं आपण भाषण ऐकत होतो आणि त्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केलं. याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना एकदा आवाहन करतो. खरं तर मी आता इथं आज उभा आहे म्हणजे कशासाठी की मी पण कार्यकारी संचालक होण्यापूर्वी जवळपास 26 वर्ष शेती विभागात काम केलेलं आहे आणि जवळपास त्यापैकी 10 वर्ष 9 वर्ष मी कार्यकारी संचालक होतो. त्याच्यापूर्वी जवळपास काळ माझा मुख्य शिक्षणाधिकारी कार्यरत होतो. त्यामुळे मला ह्या क्षेत्राशी जवळून मी माहिती घेतलेली आहे. तिथे येण्यापूर्वी मी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, हुतात्मा सहकारी साखर कारखाना या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम केलेलं आहे आणि तिथून थोडंसं जे शेती विभागाचं जे नियोजन आहे त्या नियोजनाचं आपल्याला थोडक्यात परिचय करून देणार आहे, जेणेकरून ते आपण राबवलं तर तिथून शेतकऱ्यांचा पर्यावरण कारखान्याचा हा निश्चित फायदा होईल. कारण साखर कधी कारखान्यात पिकत नाही, साखर ही शेतात पिकली जाते आणि ते फक्त काम करतं, काढून येण्याचं काम फक्त डिपार्टमेंट करतात. त्यामुळं आपल्या शेती खात्याचा खूप मोठा रोल आहे की मुळात ऊस कारखान्यात गळीताच येताना त्यात साखर असली पाहिजे. कारण आडापासून तर पोहायला येणार आहे, साखरेचं जर अंश उसात नसेल तर ते चिप इंजिनियर असतील, चिप केमिस्ट असतील, काढून पुढे घेणार. त्यामुळं तुमच्या शेती खात्याचा खूप मोठा रोल आहे की यामध्ये साखर शेतात निर्माण केली पाहिजे आणि ती कारखान्याच्या गळीतासाठी तुम्ही सुरक्षितरित्या पोहोचली पाहिजे. म्हणण्याचा अर्थ की साखर शेतात पिकती, कारखान्यात पिकत नाही, ती साखर पिकवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. आम्ही काय नियोजन जे केलं होतं आपणाच्या पुढे प्रस्तावित करायचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने काय करावं लागेल, आपल्याला शेती विभागाला अद्ययावत व्हायला लागेल. विविध ॲप वापरून किंवा डिजिटल मॅपिंग करून शेतकऱ्याच्या नोंदी घ्याव्या लागतील आणि ॲक्युरेट नोंदी व्हाव्या लागतील. बराच मोठा ताण जो शेतकऱ्यांच्या आणि शेती खात्यात जो तणावाचा जो काम आहे ते ह्या डिजिटल मॅपिंग आणि ॲपमुळे आपल्याला सोयीस्कर राहतं. शेतकऱ्यानं तुमच्याकडे येऊन नोंद दिली, नोंद देताना इंटिमेशन फॉर्म भरला किंवा लागण केलेले आहे की पुढच्या 4 दिवसात शेती विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्या फळावर गेलं पाहिजे, म्हणजे फळा म्हणण्यापेक्षा त्या प्लॉटवर गेलं पाहिजे. त्याचे किमान 6 ते 8 कोऑर्डिनेट घेतले पाहिजे, 1 2 3 4 भोवतीने फिरून आणि ते अपलोड केलं पाहिजे, जेणेकरून GPS वरून ते अपलोड झालं पाहिजे. त्या सर्वांचा युनिक आयडेंटिटी कार्ड त्याचा एक नंबर घेतला पाहिजे आणि त्या कार्ड कोडला आपण तिथं शेतीचं अपलोडिंग केलं पाहिजे. जनरली संबंधित लोकांच्या जर अपलोड करतो त्यावेळी त्याला SMS गेला पाहिजे. म्हणजे आपल्या डिजिटल आपली EDP डिपार्टमेंटचं काम आहे ते करता येईल आपल्याला, फारसा अवघड काम नाही. तुम्ही एकदा नोंद माणसाची फायनल केली, तुम्ही जाऊन मॅप घेतला तर त्यानंतर आपण जर तारीख फायनल केल्यानंतर त्याला SMS जाईल. ऑगस्टच्या महिन्यात सगळ्यांना SMS गेले पाहिजे. एखाद्या माणसाच्या 4 नोंदी असतील, 5 नोंदी असतील सगळे नंबर, तर ऑगस्टमध्ये त्याला SMS गेले पाहिजे की तुमचे एवढे 4 प्लॉट होते, ही तारखा आहे आणि आता तुमच्या तारखा राहिल्या असतील तर तुम्ही शेती विभागाशी संपर्क साधा, म्हणजे करून नोंद घेता येईल. त्यानंतर आपल्याला जे नोंद क्षेत्र आहे ते आम्ही वसंतदादा शुक्र असतील किंवा माळेपाडी करण्यासाठी जे काही कन्सल्टंट आहेत त्यांच्या सल्ल्याला आपण त्याचं प्रोग्राम करून घेतले पाहिजे. 1 2 3 4 5 6 काय असतील तर त्या राबवण्याच्या दृष्टीनं पहिला प्रोग्राम किती लागणार असावा आपल्या गणिताच्या क्षमतेनुसार आणि तो प्रोग्राम तयार करून घेऊन आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे शेती खात्यानं. नंतर आपली कारखाना सुरू करायची टेंटेटिव्ह तारीख ठरली की त्याच्या अगोदर पाऊस उघडल्यानंतर एक 15 दिवसाचं झाडं पडल्यानंतर आपण प्रतिदिनी आपल्याला जेवढा आवश्यक ऊस आहे त्याचं सॅम्पलिंग सुरू केले पाहिजे आणि सॅम्पलिंग केल्याशिवाय आपल्याला कधीही आपल्याला रिकव्हरीला आपल्याला गेन होणार नाही. आता फक्त तारखेवर आपण प्लांटेशन करत गेलो तर आता आपण बघितलं की पूर हंगामाची लागण पण 59% आहे. 2020 वरती बघितलं तर आपण 59% पूर हंगामाची आहे. अडसाळ्याच्या द्राक्षाच्या मायनर 4% सुद्धा नाही आहे. अशा परिस्थितीत आपण पहिल्या महिन्यातला जो ऊस आहे
जिथं रिपोला सगळ्यात मोठा सेटबॅक असतो तो पहिल्या महिन्याचा कालखंड आहे. कारखाना धरून चला की नोव्हेंबरमध्ये चालू झाला तर पहिल्या टप्प्यात जर आपल्याला पहिल्या टप्प्यात सुधारणे 28 युनिट एका युनिटचे रेट तिथे 8,500 क्रशिंग आहे पर डेचं. तर साधारण पहिल्या महिन्यात त्यांचं 2.5 लाखापर्यंत क्रशिंग व्हायला पाहिजे. 2.5 लाख टन जर तुमचा कमी रिकव्हरी ऊस आला तर पुढे 10 लाख टन क्रशिंग करताना 2.5 लाखाचा जो फटका बसला आहे कमी रिकव्हरीचा तो पुढे रिकव्ह होत नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्या महिन्याचं जे क्षेत्र आहे ते आपल्याला चांगल्या रिकव्हरीचं आणि चांगल्या क्वालिटीचं तयार केलं पाहिजे. त्यामुळं आम्ही जरा सकाळच्या आम्ही बसलो मानेपडी साहेबांना त्यावेळेला आमच्या लक्षात जे आलेली आहे समस्या की या भागात पूर्ण अभिव्यक्ती क्षेत्र आहे परंतु अडचणीचं नाही आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे आपल्याला अडचणीमध्ये कन्वर्ट होता येत नाही. तर आपण ते आपल्या 3 वर्ष की त्याच्या राबण्याच्या क्षमतेवरती सोपं आहे, सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल, उदाहरणार्थ एक युनिट आहे तर 4,000 कॅपॅसिटी आहे त्यांना दिवसाला साधारण 150 एकर ऊस लागतो. 2 नंबर एक युनिट आहे 7,000 कॅपॅसिटी साधारण 250 एकर ऊस लागतो पहिल्या दिवशी एका दिवसाला. आणि तिसरं युनिट साधारण 8,000 क्रशिंग धरलं तर दिवसाला 275 एकर ऊस लागतो. या अनुक्रमे पहिल्या एका युनिट आपल्याला 4,500 एकर ऊस, दुसऱ्या युनिटला 7,500 एकर ऊस आणि तिसऱ्या युनिटला साधारण 8,2500 एकर ऊस हा आपल्याला ज्यादा रिकव्हरी तयार केला पाहिजे. आता तयार करणं कसं काम आहे की नोव्हेंबरमध्ये आपल्याला ते तर ऑक्टोबरमध्ये प्लॅन्टेशन आहे. अडसाने आपल्याला जून जुलैला पाऊस नसतो, भौगोलिक परिस्थितीमुळे करता येत नाही. तर त्याला आपल्याला एक मार्ग आहे की 45 दिवस रोग जे वाढतं ते लॅबोरेटरी स्केलला आपल्या नर्सरी स्केलला आपल्याला तयार करता येतं. आणि 45 दिवसात राहिलं तर किमान मानेपाटी साहेब म्हणजे त्याप्रमाणे 22 ते 27-30 दिवसात एक रोप जरी आपण लावलं तर आपल्याला 1 महिन्यात जर प्लस कालावधी मिळाला तर आमच्याकडे काय फिगर आहेत, आमच्याकडे डाटा आहे. म्हणजे मी ज्या कारखान्याला काम करतो तर एकच देतो. गेल्या वर्षी 2024 प्रतिदिनी आपली एक टीम पण आली होती आमच्याकडे बघितलं तिने. प्रतिदिनी मी 1,000 सॅम्पल काढत होतो आणि जवळपास 23,000 ते 29,000 सॅम्पल मी दरवर्षी टेस्ट करत होतो. त्यातून ऊस निवडून आणत होतो. तर ते गेल्या वर्षी एक फिगर दिली ना तर 15 ऑक्टोबरला मी 1,000 सॅम्पल केल्या तर मला त्या दिवशी 10-20 रिकव्हरी मिळाली, 10.20. ती रिकव्हरी 21 ऑक्टोबरला मी अवरेज रिकव्हरी माझी बघितली त्या 1,000 सॅम्पलची तर त्या दिवशी मला 10.47 मिळाली होती. आणि 30 ऑक्टोबरला ती रिकव्हरी मला 10.78 मिळाली होती. म्हणजे जवळपास 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 0.50, 0.40 ते 0.50चा गेन आपल्याला मिळाला होता रिकव्हरी ट्रेनमध्ये. तो ट्रेन आपल्याला पुढे चालू राहतो. त्यामुळे इकडले आपले कारखाने सुरू होताना 9:96ला चालू होतात. आमच्याकडचे कारखाने सुरू होताना पश्चिम महाराष्ट्रातले 10:30च्या प्लस चालू होतात. आणि हा जो 7:30 भाग आहे पण 9 जरी धरली रिकव्हरी 9:09 तरी आमच्याकडे कारखाने हे 10:30ला सुरू होतात. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यात जो गॅप आहे नैसर्गिक आहे का आहे, नैसर्गिक थोडा फरक आहे, हवामानात फरक आहे, भौगोलिकरित्या आपण स्वीकारतो. परंतु आता सायन्स मॉडर्न आहे, विज्ञान आपल्या पुढे गेलेलं आहे, आपल्या हाती घेऊन निघालेलं आहे. त्याचा वापर केला पाहिजे. आणि आपण जे हे नर्सरी तयार केली तर आपल्याला 100% किमान 0.5% म्हणजे 0.40 ते 0.50% गेन 100% मिळू शकतो. तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येक युनिटला आम्हाला नियोजन करायचं. भाईसाहेबांनी तसे आदेश दिलेले आहेत की ऊस विकासासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करावं. कारण साखर जर आपलं पैसे सगळे किंवा कारखान्याला जे आर्थिक स्रोत जो मार्ग आहे साखर देतात. त्यामुळं साखर निर्माण करण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं केलं पाहिजे. त्यासाठी ऊस विकास विभागानं अतिशय स्ट्रॉंग व्हावं. ऊस विकासासाठी शेती अधिकारी यांनी नवीन नियोजन करावं आणि नर्सरी करता येते का बघावं. आमच्याकडे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर नर्सरी गावोगाव नर्सरी झालेल्या आहेत. आपल्या तिकडं आपण एक 4-5 गावातून एक माणूस निवडावा, एक व्यक्ती निवडावी. रोजगाराचं स्त्रोत चांगलं साधन आहे ते आपण त्याला ट्रेनिंग द्यायची व्यवस्था करू. तेव्हा आता इथं लातूर जिल्ह्यात मी बघितलं काय करणार की दिवसा 1 लाख रोपं तयार करायची कॅपॅसिटी असताना नर्सरी इथे पण उपलब्ध आहे. परंतु आपण आपल्या खात्रीचा ऊस करत असेल तर खात्रीचं बियाणं, खात्रीचं त्याला पहिलं जी खत असं ती इनपुट्स घेऊन नर्सऱ्या तयार कराव्या. आणि त्यात एक 4-5 गावात मिळून आपल्याला ते पहिला जो लागणारा ऊस आहे पहिल्या महिन्याचा तो केवळ ऊस तयार केला तर आपण नोव्हेंबर जेव्हा डिसेंबरमध्ये जातो त्यावेळेला बऱ्यापैकी थंडी वाढलेली असते आणि त्यावेळेला सॅक्रिफिकेशन बऱ्यापैकी झालेलं असतं. आणि त्यामुळे खास त्या पुढच्या रिकव्हरीला अडचण येत नाही. म्हणजे आपला जो सगळ्यात अडचणीचा पॉईंट आहे तो म्हणजे पहिल्या महिन्यातला ऊस हक्काचा आणि चांगला रिकव्हरीचा तयार करण्याचं आव्हान आपल्याकडे आहे.
आणि आपण ते सगळ्यांनी शेती खात्याला नाव भेटलं ते 100% आपण साध्य करू शकतो. आता यानंतर पुढचा मुद्दा आला तो हार्वेस्टर. आता आपण ही सिस्टम आपण चालू केली तर 100% आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे. दुसरा शेती खात्याचं काम काय कमी होणार आहे की 70% जर प्लांटेशन तुमचं पूर हंगामी असेल तर शेतकऱ्याला तगादा उचलले की माझा ऊस तोडला पाहिजे, माझा ऊस तोडला पाहिजे. तर आज आपण पैसे 3-3 हजार रुपये लोकांना देतो तलाला. तर मग आपण घेताना निवडून घ्यायला शिकलं पाहिजे. आपण बाजारात गेलो तर तुम्ही सफरचंद घ्या किंवा पेरू घेता, तुम्ही निवडून घेता, आता पैसे देत असतो. तर हे आता व्यावसायिक दृष्टीतून आपल्याला आला पाहिजे. आणि आपण जर ऊस घेतोय तर तो निवडून का घेऊ नये. शेतकऱ्यांना आपण म्हटलं पाहिजे तुझ्या समजा 10 खुर्च्या आहेत आणि 15 माणसं आहेत तर आपण 10 खुर्च्या कोणाला बसवतो, ज्येष्ठ असतील, वयस्कर असतील किंवा